नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प, जे वनरक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जुना जो व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प जो आहे मित्रांनो, तो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे आपला अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला दुसरा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो, ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल आणि सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो तो. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा क्वेश्चन येतो, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो गोंदिया व भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री जो व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो, नावानेच ध्यानात येते, सह्याद्री या पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प जे आहे ते 6 व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला मित्रांनो तो झाला 1973 मध्ये झाला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, भीमाशंकर अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे ते प्रसिद्ध आहे गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, ग्रेट इंडियन बस्टनचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इंडियन बस्टन अभयारण्य जे आहे मित्रांनो ते आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे नवेगाव नागझिरा अभयारण्य ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, चापराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चापराळा अभयारण्य जे आहे मित्रांनो ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भामरागड अभयारण्य जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना अभयारण्य जे आहे ते जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यावल अभयारण्य जे आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तानसा अभयारण्य जे आहे ते ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड अभयारण्य जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, रेवकोरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रेवकोरी काळवीट अभयारण्य जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, नांदूर मधवेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नांदूर मधवेश्वर पक्षी अभयारण्य जे आहे मित्रांनो ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य जे आहे मित्रांनो ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य जे आहे मित्रांनो ते अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. या दोन्ही या जिल्ह्यामध्ये येतात मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 26 येतो महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी जो आहे मित्रांनो तो शेकडो प्राणी आहे. ध्यानात ठेवा, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला तो 1972 मध्ये लागू झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29 येतो IUCN रेड लिस्ट कशाशी संबंधित आहे? तर IUCN रेड लिस्टशी संबंधित आहे मित्रांनो. ते आहे संकटग्रस्त प्रजातीसाठी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे ते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जी झाली ती झाली 1955 मध्ये झाली. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो अंधारी वन्यजीव अभयारण्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर अंधारी वन्यजीव अभयारण्याची स्थापना जी झाली ती झाली 1986 मध्ये झाली. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जी झाली ती 1995 मध्ये झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आढळतात? तर महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ जे आढळतात मित्रांनो ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आणि बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपलं जे राईट आन्सर आहे ती सी इन मित्रांनो. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो पेंच नदी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे? तर पेंच नदी जी आहे ती पेंच या व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो गवा कोणत्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गवा जो आहे तो राधानगरी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. ते राधानगरी अभयारण्य जे आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. कारण जे अभयारण्य आहे मित्रांनो ते पक्षासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो शेकरू कोणत्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर शेकरू जो आहे तो भीमाशंकर अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो काळवीट कोणत्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर काळवीट जो आहे तो रेवखोरी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो स्थलांतरित पक्षासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर स्थलांतरित पक्षासाठी प्रसिद्ध अभयारण्य जे आहे ते नादूर मंगवेश्वर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य जे आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो प्रोजेक्ट टायगर सुरू करणाऱ्या भारतात पंतप्रधान कोण होत्या? तर ते होत्या इंदिरा गांधी होत्या प्रोजेक्ट टायगर सुरू करण्याचं. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन कोण करते? तर भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन जे करते ते करते NTCA करते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो NTCA नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर NTCAची जी स्थापना झाली मित्रांनो ती 2005 मध्ये झाली. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46वा येतो व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन कोण म्हणजे काय? तर व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन म्हणजे पूर्ण संरक्षित क्षेत्र. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो बंपर झोन म्हणजे काय? तर बंपर झोन म्हणजे कोअर क्षेत्राभोवतीची संरक्षित क्षेत्र. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. 48वा क्वेश्चन येतो मित्रांनो महाराष्ट्रातील कोणता भाग जैवतळा हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट आहे? तर महाराष्ट्रातील जो भाग जैवतळा हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट आहे तो भाग आहे पश्चिम घाट. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो
महाराष्ट्राचे सर्वात प्रसिद्ध वन्यजीव पर्यटन स्थळ कोणते? तर महाराष्ट्राचे सर्वात प्रसिद्ध वन्यजीव पर्यटन स्थळ जे आहे मित्रांनो ते आहे ताडोबा अंधारी पर्यटन स्थळ, तर जे चंद्रपूरमध्ये आहे आणि वाघासाठी प्रसिद्ध जे ठिकाण मित्रांनो ते बीच आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 50वा येतो मित्रांनो. लास्ट क्वेश्चन आहे आपला. वनरक्षक भरती परीक्षेत अभयारण्य व्याघ्र प्रकल्प विषयातून सर्वाधिक कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वाधिक प्रश्न जे विचारले जातात ते स्थापना, वर्ष व स्थान व उर्वर विचारले जातात. रामस्थळे इम्पॉर्टंट असतात, अभयारण्य इम्पॉर्टंट असतात आणि व्याघ्र प्रकल्प खूप महत्त्वाचे असतात. त्यावरून पर्यावरण आणि वने. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जर काही ही पी डी एफ जर का तुम्हाला लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.